नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला येळवणीपासून पुरणपोळीचा बेत पूर्ण करणारी झणझणीत तर्रीबाज कटाची आमटी आणि आळणी आमटी कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी चणा डाळ शिजवून डाळ चाळणीमध्ये निथळून त्याचे पाणी गाळून घेतलेले आहे. या पाण्याला येळवणी असे म्हणतात. एकाच येळवणीपासून आपण तिखट आमटी आणि आळणी आमटी बनवणार असल्यामुळे याच्यातील थोडं येळवणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जितकी आळणी आमटी करायची आहे तितकीच येळवणी बाजूला काढायचं आहे. घरात आजी आजोबा किंवा लहान मूल असेल तर ही आळणी आमटी त्याला नक्कीच आवडेल. आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला करूयात. कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तीळ घालून हलकेसे गरम करून घेऊयात. तीळ आपले गरम झालेले आहेत, बाजूला काढूयात. 1 चमचा जिरे घालूयात. जिरेसुद्धा आपल्याला हलकेसे गरम करून बाजूला काढून घ्यायचे आहेत. पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, काप घालूयात. गॅसच्या मध्यम आचेवर काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरं आपलं भाजून झाले की बाजूला काढायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ जिरे घालून त्याची पावडर बनवून घ्यायचे. तीळ आणि जिरे याची पावडर बनवून झालेली आहे. त्यातच आपण आता भाजलेले खोबरे घालून त्याचीही पावडर करून घेऊयात. एकदम सगळं साहित्य बारीक करायला घेतलं की ते नीट व्यवस्थित बारीक होत नाही. 18 ते 19 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर घालून परत आपण याचे वाटण करून घेऊयात. वाटून झाल्यावर 2 चमचे शिजवलेली हरभरा डाळ घेतलेली आहे, तीसुद्धा घालूयात. आता ही डाळ आपण 15 ते 20 सेकंद फिरवून घेऊयात. वाटणाला सुरेख रंग आलेला आहे, तसा त्याचा वासही मस्त येतोय. वाटण आपलं तयार झाले. आता आपण फोडणी देऊयात. एका पातेल्यामध्ये छोटी 4 पळी शेंगदाण्याचे तेल घालून गरम करून घेऊयात. कटाच्या आमटीला तेल जरा जास्त असलं की आमटीला कट येऊन छान होते. तेल गरम झालेलं आहे. पाव टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. ताजी कढीपत्त्याचे पाने घालूया. कढीपत्त्याची फोडणी छान बसलेली आहे. तयार केलेले वाटण घालूया. गॅस आच मोठी करून वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. मोठ्या आचेवर वाटण लगेच भाजले जाईल. वाटण भाजलेल्याचा छान वास सुटलेला आहे. आता काही सुके मसाले घालूयात. अर्धा टीस्पून हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गोडा मसाला घालून गॅस आच कमी करून 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. मसाला भाजून झाल्यावर याच्यातील थोडा मसाला पळीने काढून आळणी आमटी करायची आहे त्या भांड्यामध्ये काढूयात. झणझणीत आमटी करायची असल्यामुळे 2 सपाट चमचे कांदा लसूण मसाला घालूया. थोडा वेळ भाजून घेऊयात. कांदा लसूण मसाला आपला छान भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये येळवणी घालूयात. हलवून घेऊयात म्हणजे आमटी किती दाट किंवा पातळ आहे याचा अंदाज आपल्याला घेता येईल. आमटी थोडी दाट वाटत आहे म्हणून अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालूया. आळणी आमटीमध्ये सुद्धा घालूयात थोडं उकळलेलं पाणी. दोन्ही आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. ज्या भांड्यामध्ये येळवणी काढलेलं होतं त्या भांड्यामध्ये थोडं उकळलेलं पाणी घेऊन भांडं खंगळून घेऊयात. गॅसची आच कमी करून याला खळखळून उकळी आणूयात. आमटीला उकळी आल्यावर 1 टीस्पून गरम मसाला घालून मिक्स करूयात. उकळी आल्यावर आमटीचा वास घरभर दरवळायला लागलेला आहे. बाजूच्या गॅसवर आळणी आमटीसुद्धा कमी आचेवर उकळायला ठेवायची आहे. सगळ्यात शेवटी आपण दोन्ही आमटीमध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला एक उकळी आणूयात. तशी तर पुरणपोळी दुधामध्ये पातळ केलेलं साजूक तूप किंवा गुळवणीसोबत खातात, पण कधीकधी या झणझणीत कटाच्या आमटीसोबत पुरणपोळी खाऊन तर बघा. तिखट गोड चव छान लागते. तसेच भाताबरोबर सुद्धा ही आमटी छान लागते. आणि आळणी आमटी मऊ मऊ इंद्रायणी भातासोबत खा, खूप भारी लागते. तुम्हाला कोणती आमटी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.